शेतकरी बंधू नमस्कार. आज दिनांक 12 फेब्रुवारी 2026चा व्हिडिओ आहे. कोनोकार्पस लोडिंग चाललेलं आहे. श्री प्रवीण सर हुबळीसाठी. सरांचं हुबळीमध्ये 3 स्टार हॉटेल आहे आणि गार्डनचा एरिया हा अर्धा एकरमध्ये आहे. तर कंपाऊंडसाठी सरांना मी कोनोकार्पस जी सजीव भिंत तयार होते अशा प्रकारचं झाडे 50 फूट उंची वाढत असते. आणि कोनोकार्पस हे तटबंदी किंवा शेतकरी बंधूंनी फळबागेला वाऱ्यापासून त्रास होत असेल तर कंपाऊंडला 12 महिने हिरवगार राहणारा असा हा कोनोकार्पस लावू शकताय. कोनोकार्पस हे झाड 50 फूट उंची आणि लावताना आपण जर 2 फुटावरती लागवड केली तर ह्याच्यामध्ये आपल्याला भिंत तयार होते. हे जर लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूरमध्ये आपल्याला कोनोकार्पस 70 एकरच्या बॉर्डरला कोनोकार्पस लागवड आहे आपली. त्याचबरोबर प्रकाश हॉस्पिटल इस्लामपूरबरोबरच कृष्णा हॉस्पिटल कराडमध्येही आपण दिलेला आहे. तर हा कोनोकार्पस जो आहे हे लोडिंग जे चाललेलं आहे श्री प्रवीण सर म्हणून आहेत. सरांना जे हुबळीसाठी आपण ह्याच्या आधी बरीच फुलझाडं शोची रोपं कोरियन कार्पेट लॉन दिलेलं आहे. तर ही जी कंपाऊंडसाठी कोनोकार्पस लावायचं आहे ही जी भिंत तयार होते आणि पाहिजे त्या उंचीवरती आपण कट केलं तर त्याला आकार देता येतो. तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही आपल्याला 250 रुपये रोपाची किंमत आहे. आणि शेतकरी बंधूंना शेतीच्या कंपाऊंडसाठी जर आपल्याला लावायचं असेल किंवा क्रेशर धूळ येऊ नये म्हणून, त्याचबरोबर फळबाग कंपाऊंडला जे आपण 2-5 लाख रुपये खर्च करतो आहे तर अगदी 50-60 हजारमध्ये आपलं कंपाऊंड होते. अशा प्रकारचा हा कोनोकार्पस शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं. कोनोकार्पस जर म्हणलं तर हे झाडापासून आपल्याला फर्निचरसाठी त्याचबरोबर शोच्या वस्तू बनवण्यासाठी या लाकडाचा वापर होतो आहे. एकदा लावल्यानंतर अगदी आपल्याला 25-30 वर्षे जरी बागेचं कंपाऊंड करायचं असेल तरी चालू शकतं. लॉंग लाईफ कंपाऊंड म्हणून याचा वापर होतो आहे. आणि कोनोकार्पसचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी पानं कडवट असतात, जनावरं खात नाहीत. त्याचबरोबर ह्याच्यावरती कुठला कीड रोग नसतो आहे. त्यामुळं आपण एकदा लावलं आणि ड्रिपची लाईन टाकली की आपलं कोनोकार्पसचं कंपाऊंड चांगलं होईल. त्याचबरोबर दिसायला लूक चांगला येईल. 12 महिने हिरवंगार राहणार, पानगळ होत नाही. अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी आहे. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी आहे. 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी अशी ही नावाजलेली जुन्या महाराष्ट्रातील सर्वात जुनी नर्सरी आहे. 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी आहे. तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.